स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 71. आपणहून कुणाकडे जाण्याची मेहेंदळ्यांची प्रथा नव्हती. बाळासाहेब मेहेंदळे हे आता रोह्याचे खोत होते. त्यांचे दुसरे बंधू भाऊसाहेब हे पुण्याला लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. बाळासाहेब मात्र रोह्यातच ठेपून होते. बाळासाहेबांनी BSc नंतर कायद्याची पदवी संपादन केली होती. वकील मंडळींना सर्वसामान्य लोक घाबरत असत. त्यात बाळासाहेबांमध्ये वकील, खोत आणि सावकार असा त्रिवेणी संगम घडून आला होता. त्यामुळे त्यांच्या नावाचा गावात दबदबा निर्माण झाला होता. त्यांनीही स्वतःची पत राखली होती. आठवल्यांच्या घराच्या अलीकडच्या चौकात त्यांची पिढीजात भव्य वास्तू होती. त्यांचा तो प्रशस्त वाडा पुढल्या रस्त्यापासून चालू व्हायचा तो थेट मागच्या गल्लीपर्यंत. वाड्याच्या दर्शनी भागात ओवऱ्या होत्या. ओवऱ्यांच्या डावीकडे बाळासाहेब मेहेंदळ्यांची कचेरी होती. कचेरी म्हणजे जणू शाही दिवाणखानाच. कचेरीत प्रवेश केल्याबरोबर समोर 3 कारकून गादीवर बसलेले दिसायचे. त्या दरबारी थाटामध्ये आधीच दबून गेलेला माणूस त्या 3 कारकुनांना ओलांडून बाळासाहेबांपुढे गेला म्हणजे आणखीन दबून जायचा. त्यावेळी बाळासाहेबही आपल्या पेशाला शोभेल असंच वर्तन करायचे. असे हे बाळासाहेब एरवी कधीही कुणाकडेही जात नसत. लोकांनी त्यांच्याकडे जाण्याची प्रथा होती. तेच बाळासाहेब आज आपला मान मराता बाजूला ठेवून स्वतःहून पांडुरंग शास्त्रींना भेटायला त्यांच्या घरी आले होते. झोपाळ्यावर ते विसावले तेव्हा पांडुरंग शास्त्री त्यांच्या बाजूलाच स्थानापन्न झाले. शंकरराव पाध्ये ओट्यावर जाऊन बसले. पांडुरंग शास्त्री म्हणाले, आपण आलात हे पाहून अतिशय आनंद झालाय. सहजच आला होतात ना, का काही विशेष काम होतं? बाळासाहेब लगेच काही बोलले नाहीत. त्यांनी आजूबाजूला दृष्टी फिरवली. इथे सारा आमचा एक परिवार आहे. त्याच भावनेनं आम्ही राहत असतो. म्हणून कोणताही आडपडदा न ठेवता बोला. बाळासाहेब शांतपणानं बोलायला लागले. तुम्ही जमीन विकताय असं समजलं. तलाठी ऑफिसमध्ये त्यासाठी गेला होतात ना? मला एकूण सारी चौकशी करायची होती बाळासाहेब. जमिनीसाठी कागदपत्र हवी होती. घराचीही कागदपत्र बघायची होती. अहो, थोडी थोडकी नव्हे तर 100 एकर जमीन आहे आमची. म्हणजे 30 खंडी तांदूळ पिकेल एवढी. आणि हे मोठं घर. माझ्या नावावर हे सारं ठेवून काय करायचंय? ते मला माहीत का नाही. आपल्या आजोबांपासून आपले संबंध आहेत. तुमच्या घराण्याची निस्पृहता माझ्या आजोबांनीही अनुभवली होती. माझे वडील त्याबद्दल नेहमी सांगत असत. मलाही तुमच्याविषयी आदर वाटतो. काल तुम्ही जमिनीची चौकशी केलीत हे समजलं म्हणून तातडीनं तुमच्याकडे आलो. आता तुम्ही माझं ऐका. जमीन काढून टाकण्याचा विचार मुळीच करू नका. तात्यांना जाऊन आत्ता कुठं 3 वर्ष होत आहेत आणि लगेच तुम्ही इस्टेट विकता? तुम्हाला कार्यासाठी पैसेच हवेत ना, मग मला सांगा ना, लागतील तेवढे पैसे देतो. निसंकोचपणानं मला तुमची अपेक्षा सांगा. पांडुरंग शास्त्री सस्मित वदनानं म्हणाले, बाळासाहेब, आज मी सर्वप्रथम माझी पाठ थोपटून घेतो. कारण मला पैसे देऊ करण्यासाठी तुम्ही स्वतः इथे आलात. ऋणको न धनकोकडे जायचं असतं. धनको कधी आपणहून कुणाकडे जात असतो का? पण आज तुम्ही ती प्रथा मोडलीत. म्हणूनच मी स्वतःहून माझीच पाठ थोपटून घेतो. क्षणभर थांबून ते पुढे म्हणाले, तुम्ही आवर्जून मला विचारलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. पण एक गोष्ट सांगू का बाळासाहेब? वैयक्तिक अडचणी मला कधीही येणार नाहीत. एक भाकरी मी खात असेन तर अर्धी भाकरी खाईन. माझ्या योगक्षेमाची मला मुळीच चिंता नाही. पण माझ्या कार्यासाठी म्हणत असाल तर मी जे कार्य उचललं आहे त्याला आर्थिक सहाय्य करणं तुम्हाला झेपणार नाही. बाळासाहेबांनी चमकून बघितलं तेव्हा पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही माझ्या कार्याला पुरे पडू शकणार नाहीत. ते ऐकून बाळासाहेब चांगलेच चपापले. पांडुरंग शास्त्री आपल्याकडून पैसे घेतील
याविषयी त्यांना खात्री वाटत होती. परंतु पांडुरंग शास्त्रींनी त्यांना एका वाक्यात ठाम नकार दिला होता. बाळासाहेबांसारख्या श्रीमंत वजनदार माणसाला असं तडफदारपणानं सांगणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. अंगी तेजस्विता बांधल्याशिवाय असं धैर्य येत नसतं. उधार नाही, उसणं नाही, कर्ज नाही आणि जामीन राहायचं नाही, ही अण्णांकडून मिळालेली चतुःसूत्री त्यांनी पुरेपूर जोपासली होती. म्हणूनच कुणापुढेही ठणकावून बोलण्याचं धैर्य त्यांच्या अंगी बांधलं होतं. अण्णांचा तेजस्वी वारसा त्यांनी पुढे चालवला होता. पूर्वी बाळासाहेबांच्या आजोबांनी अण्णांना मुलांची शिकवणी घेण्याविषयी विचारलं होतं. वाटेल तेवढे पैसे त्यांनी त्यासाठी देऊ केले होते. परंतु मी शिकवणी घेत नाही असं निर्धारानं सांगून अण्णांनी त्यांची पाठवणी केली होती. तुम्ही नाही तर तुमच्या पुढच्या पिढीला मी पैशाची मदत करीन असा विचार करून मेहेंदळे तेव्हा निघून गेले होते. पण त्यांच्या पुढच्या पिढीलाही त्या कामात यश आलं नव्हतं. पिढ्या बदलल्या तरी आठवल्यांच्या पिढीजात तेजस्वितेला तडा गेला नव्हता. पांडुरंग शास्त्रींनी एकाच वाक्यात नकार दिल्यानंतर बाळासाहेबांनीही त्यांना पुढे काही विचारलं नाही. कधी मदत लागली तर सांगा एवढं फक्त सांगून ते निघून गेले. तो विषय तिथेच संपला. मग पांडुरंग शास्त्री शंकररावांना म्हणाले, ये पाध्ये, भोजन होईपर्यंत इथेच बसू. नंतर मी भुवनेश्वरला जाऊन येईन. तिथून सारी प्रेरणा मिळते ना. तिथून आलो की मग आपण गंगेवर फिरायला जाऊ. शांत स्वभावाच्या पाध्येजींनी आपल्या स्वभावाला शोभेल अशाच पद्धतीनं होकार भरला. पुन्हा झोपाळा झुलायला लागला. आठवणींचे कप्पे रिते व्हायला लागले. दोघेही त्यामध्ये हरवून गेले. कुंडलिका नदीवर संध्याकाळी फिरायला जाणं म्हणजे पांडुरंग शास्त्रींच्या दृष्टीनं एक पर्वणीच असायची. त्यांचं मन तिथे हरखून जायचं. ते जेव्हा रोह्यात यायचे तेव्हा 2 ठिकाणी न चुकता जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. एक म्हणजे भुवनेश्वर आणि दुसरं ठिकाण म्हणजे कुंडलिका नदी. कुणाला तरी बरोबर घेऊन ते म्हणायचे, चला गंगेवर जाऊ. त्या दिवशी संध्याकाळी शंकरराव पाध्येंना घेऊन ते असेच गंगेवर गेले होते. गंगाकाठानं चालताना पांडुरंग शास्त्री म्हणत होते, पाध्ये, अशा निसर्गरम्य ठिकाणी आलं म्हणजे माझ्या अंगात उत्साह संचारतो. मन सुखावून जातं. इथून मुंबईला परत जाताना भरभरून स्फूर्ती मी बरोबर घेऊन जातो. तीच स्फूर्ती भावी कार्यासाठी मला उपयोगी पडते. पण शास्त्रीजी, आपल्या या रोहे गावात आता कालपरत्वे बदल होत चाललाय. स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, ऐक्य या गोष्टी दुरावत चालल्या आहेत. परस्पर सामंजस्य नष्ट होत चाललंय. गुरुजनांविषयीचा आदरभाव लुप्त होत चाललाय. गुरुजनांचा आपण केवढा मान राखत असू, आपल्या गुरुजनांचा कुणी उपमर्द केला तर ते आपल्याला मुळीच सहन होत नसे. पांडुरंग शास्त्री लगेच म्हणाले, अरे, जो गुरु आपल्याला विद्या देतो तो माते समान असतो. मातेचा कुणी अपमान केला तर ते कुणाला सहन होईल. हे प्रेम सुद्धा कमी होत चाललंय. आता सज्जनांचा आणि वडील मंडळींचा देखील उपहास होऊ लागलाय. स्वार्थ बळावलाय. राजकारण तर काही विचारू नका. अहो, म्हणून तर आपण इतक्या दूरवर फिरायला येतो ना. मला या गावकीतल्या राजकारणाचा अतिशय तिटकार आहे. चालताना मध्येच पाध्ये एकदम म्हणाले, शास्त्रीजी, या बाजूनं चला. तिथे चांगलाच चिखल झालाय. 2 दिवस पाऊस पडलाय ना. पांडुरंग शास्त्री त्यांच्याबरोबर अलीकडच्या बाजूनं चालायला लागले. पाध्ये तेव्हा म्हणत होते, शास्त्रीजी, उद्योगधंद्यांनी चोर पावलानं रोह्यात प्रवेश केलाय. त्यामुळेच गावाचं स्वरूप बिघडत चाललंय. मग त्यांनी उद्योगधंद्यांच्या आगमनामुळे झालेला बदल थोडक्यात कथन केला. नवीन उद्योगधंद्यांचा स्पर्श होईपर्यंत रोहे गाव हे सात्विक वृत्तीचं गाव होतं. पण हळूहळू उद्योगधंद्यांनी गावावर आपली मोहिनी घालायला सुरुवात केली. जीवन रुक्ष, शुष्क आणि भावनाशून्य बनायला लागलं. जीवनातला आनंद कमी कमी होत चालला. मजुरीचे दर वाढले, वस्तूंच्या किमती वाढू लागल्या, आपुलकीची किंमत कमी झाली. पैसा हे सर्वस्व वाटू लागलं. उद्योगधंद्यांच्या आगमनाला अडथळा करणं म्हणजे समृद्धी आणि संपन्नता यांना दूर लोटणं असा अर्थ प्राप्त झाला. अर्थानं अनर्थ घडवून आणायला प्रारंभ केला. अर्थाला जसजसा अर्थ प्राप्त होऊ लागला तसतसे माणुसकीचे पाझर आटू लागले. लोकांमधले परस्पर संबंध दुरावत चालले. प्रयत्नांचं महत्त्व कमी झालं.
विना परिश्रम धन मिळवण्याची वृत्ती बळावू लागली. उद्योगधंद्यांच्या पांढऱ्या पायांनी गावात प्रवेश केला आणि ज्ञानोपासनेनं गावाकडे पाठ फिरवली. ज्ञानोपासनेचं महत्त्वच लुप्त होऊन गेलं. या परिस्थितीचं वर्णन करून पाध्येजी म्हणाले, ही मलिनता एकदम आली नसून हळूहळू आली आहे. पांडुरंग शास्त्रींनी यावर म्हटलं, खरं सांगू का पाध्ये, संपूर्ण समाजच आज मलिन होऊन गेलाय आणि त्याला कारण आजचं भौतिक शिक्षण. काही झालं तरी मुलानं BA व्हायला पाहिजे किंवा डॉक्टर इंजिनियर बनलं पाहिजे असा आग्रह समाजावर प्रभाव असणाऱ्या उच्चवर्गीयांकडून केला जातोय. पाश्चात्य विचारसरणीतून निर्माण झालेलं हे भौतिक शिक्षण समाजाला अवनतीकडे घेऊन जाणारं शिक्षण आहे. शिक्षण कशासाठी? तर पैसा आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी. या पलीकडे कुणाला शिक्षणाचं महत्त्व कळतच नाही आणि महत्त्व कळालं तरी आधुनिक शिक्षण त्यासाठी पुरं पडू शकत नाही. नुसतं सुशिक्षित होण्यापेक्षा सुसंस्कृत होणं अधिक महत्त्वाचं आहे. हे जोपर्यंत समाजाला कळत नाही तोपर्यंत अशीच अवनती होणार. खाणं पिणं आणि झोपणं एवढाच जीवनाचा अर्थ उरणार. म्हणूनच सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी मी तत्वज्ञान विद्यापीठाची प्रस्थापना करीत आहे. आपल्या ऋषीमुनींनी ज्ञानानं आणि महत्प्रयासानं सिद्ध केलेलं तत्वज्ञान तिथे शिकवलं जाईल. ते एक सांस्कृतिक केंद्र बनेल. सुप्त गुणांना ऊर्ध्वगामी बनवणारं ते प्रकाश केंद्र असेल. बोलताना पांडुरंग शास्त्रींची दृष्टी नदीच्या लालबुंद पाण्याकडे गेली. विषयांतर करून ते उत्साहानं म्हणाले, लहानपणी पुराच्या अशा पाण्यात आपण उड्या ठोकायचो, नाही का पाध्ये? आपण म्हणजे तुम्हीच तेवढे पुराच्या पाण्यात पोहायचे आणि आम्ही तुमचं पोहणं बघत काठावर बसायचे. पांडुरंग शास्त्री हसून म्हणाले, अजूनही तो उत्साह माझ्या अंगी आहे बरं का. पाध्येजी कौतुकानं त्यांच्याकडे बघत राहिले. पाध्ये, डोंगर, नदी, नाले, हिरवळ, चांदणं अशी निसर्गाची विविध रूपं बघताना माझं मन अतिशय मोहून जातं. आपल्या या सनातन भूमीत रामकृष्णांनी आपलं रक्त आटवलं. वशिष्ठ, याज्ञवल्क्य यांनी डोंगरा एवढं कार्य केलं. पण या भूमीतला आजचा माणूस कसा आहे? पाध्येजींनी त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.